पालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीवर भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वानं नाराजी व्यक्त केली आहे। महापौर ऋतू दावडे आणि भाजपाशी संबंधित सातत्यानं होणाऱ्या वादांचीही पक्षानं गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे। महापौरांवर होणारे आरोप आणि अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना नेतृत्वात आहे। महापालिकेतील या वादाला आता भाजपामधील अंतर्गत सत्ता संघर्षाची किनार असल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे अंतर्गत वादांना खतपाणी घालणाऱ्या नेत्यांवर पक्ष नेमकं काय कारवाई करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, का अधिकचे अपडेट्स? गौरी, आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून सातत्याने मुंबईच्या महापौर ऋतू दावडे असतील किंवा भाजपचे इतर नगरसेवक यांच्यातील अंतर्गत वाद जे आहेत ते चव्हाट्यावर येत होते। सातत्याने ऋतू दावडे यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत होतं। नुकतंच एक पत्र जे आहे ते बाहेर आलं होतं। त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल जी आहे ती राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेली आहे। आपल्याला जी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार वरिष्ठ नेतृत्व या संपूर्ण कारभारावर प्रचंड नाराज आहेत। लोकांनी आपल्याला निवडून दिले, त्यामुळे स्वतःच अंतर्गत वाद न ठेवता लोकांसाठी काम करा असे स्पष्ट निर्देश जे आहेत ते वरिष्ठ नेतृत्वाने दिलेले आहेत। त्यासोबत येत्या काही दिवसात महापौरांवर होणाऱ्या सातत्याने आरोप आणि गटबाजीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचं देखील पक्ष नेतृत्वाचं म्हणणं आहे। येत्या काही दिवसात सर्व नगरसेवक आणि महापौरांची बैठक जी आहे ती बोलवली जाऊ शकते। मात्र जो पालिकेत कारभार सुरू आहे त्यावर पक्ष नेतृत्व खुश नसल्याचे अजून समोर येत आहे। गौरी, नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।